गुरुनिष्ठा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अभ्यास करावाच लागतो, पण कदाचित गुरुच्या कृपेमुळे हे ज्ञान आपोआप प्रकट होतं. शंकराचार्य, सुरेश्वराचार्य, पद्मपादाचार्य आणि हस्तामलकाचार्य यांना ब्रह्मसूत्राचं भाष्य शिकवत होते. आणि त्यांचा चौथा शिष्य होता तोटकाचार्य. हा तोटक वर्गात कधीच बसत नसे, कधीच बसत नसे. स्वामींचा आश्रम झाडायचा, आश्रम सारवायचा, स्वामींचे कपडे घेऊन धुवून आणायचे, वाळू टाकायचे, फक्त सेवा करायची. वर्गात कधीच बसला नाही. पण मनुष्याला ज्ञानाचा ह्या अहंकार येतो बरं का. किंबहुना ज्ञानी माणसालाच अहंकार जास्त येतो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, नवल अहंकाराची गोठी, विशेष नलगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. ज्ञानी माणसाला अहंकार जास्त येतो, अज्ञानाला येत नाही. मला काही येत नाही बरं का, मी सामान्य आहे, मी पामर आहे. तर त्या तिघांनाही थोडी अहम मान्यता आली आणि आचार्यांनी ओळखलं की यांना अहंकार झाला आहे, की ब्रह्मसूत्राचं भाष्य आम्ही अभ्यास करतो. तेव्हा आचार्य म्हणाले, थोडं थांबा, तोटकाला येऊ द्या. पद्मपाद म्हणाले, तोटकाला काय माहिती आहे यातलं? नाही, त्याला येऊ द्या. आणि म्हणता क्षणीच पद्मपादांनी भिंतीकडे हात दाखवला. भिंतीला काय कळतंय त्याचा अर्थ. आचार्य शांत राहिले. इतक्यात तोटक आला. तोटका इकडे ये. आला तोटक, प्रणाम केला आणि सांगितलं आचार्यांनी, आजचा पुढचा वर्ग तू घे. पुढचा वर्ग शिकायला नाही, तू यांना शिकव. जो कधीच वर्गात बसला नव्हता त्यांनी पुढचा अभ्यास सुरेश्वराचार्य, पद्मपादाचार्य आणि हस्तामलकाचार्यांना सांगायला सुरुवात केली. गुरुची कृपा अशी असते. गुरुची कृपा काय नाही करत. आणि आश्चर्य वाटलं सगळ्यांना. आणि शंकराचार्यांना तोटकाने वंदन केलेले. त्याच वेळी विदिताखिल शास्त्र सुधा जलधे, महितोपनिषत् कथितार्थनिधे, हृदये कलये विमलं चरणं, भवशंकर देशिकमे शरणम. हे तोटकाष्टक आहे. हे तोटक नावाचं व्रतही त्यांनीच निर्माण केलेलं आहे, म्हणून याला तोटक व्रतच म्हणतात. भवशंकर देशिकमे शरणम असं वंदन केलंय. गुरुकृपेने ज्ञान प्राप्त होत असतं. म्हणून आपण पहिल्या दिवशी चिंतन केलेलं आहे. ज्ञानतृष्णा, गुरुनिष्ठा, सदाध्ययन दक्षता, एकाग्रता, महत्वेच्छा आणि त्याच्या अनुषंगाने आहार, व्यायाम या अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत. नाव सफल असलं पाहिजे हो. नावाचे मात्र बळवंत, चठदिशी नाही उठवत. नाव बळवंत, बसलेलं उठता येत नाही. सार्थकी असलं पाहिजे. म्हणून व्यायामाची गोष्ट आहे. आणि संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यातला काही भाग आपण केलेला आहे. संस्कारामध्ये अर्थ आहे. मुंजीत काठी का दिली जाते या सगळ्या गोष्टीचा अर्थ आहे. एक एक संस्कार विचार करायला आपल्याला वेळ नाही आहे. मुंजीत पळस का दिला जातो, मुंजीत यज्ञोपवीत का दिलं जातं, लग्नामध्ये हात कसा धरला, तो का धरला, कोणी प्रश्न विचारला नाही. श्रोते समजदार आहेत. माझ्या अज्ञानाची परीक्षा जास्त करून घ्यायचं नाही म्हणजे कोणी प्रश्न विचारला नाही, त्याबद्दल धन्यवाद. प्रत्येक कारिकेच्या मध्ये उद्देश आहे. एक सांगून जातो पुढे आपल्या विषयाला जाणार आहे. मी काल सांगितलं की कुमार या हा उत्तानम हस्तम वरो गृह्णाति सांगुष्ठम. पाणी ग्रहणाच्या वेळेला उत्तान हस्त, उत्तान हात अंगठ्यासहित पकडायचा असतो. कोणी पकडला नाही मला माहीत आहे. कुणीतरी मान हलवली असती की हो आम्ही असाच धरला होता, माहीत आहे, शेक हँड केला होता तुम्ही सगळ्यांनी. का अंगठ्यासहित हात का धरायचा? अंगठा जर बाजूला राहिला, अंगठा हे आत्माभिमानाचं प्रतीक आहे. आणि त्यावेळी स्त्री समर्पण करते. ती म्हणते माझा आत्माभिमान वेगळा राहणार नाही आहे, मी पूर्ण समर्पित होणार, म्हणून अंगठ्यासहित दान देते. किंवा अंगठा वेगळा राहिला तर दाखवायला तयार. अंगठा वेगळा राहिला की दाखवायला तयार. प्रत्येक बोटाची सुद्धा काही उद्देश आहे. तो मी भागवतात सांगत असतो. भगवान कृष्णाने गोवर्धन कुठल्या पर्वतावर उचलला, कुठल्या बोटावर उचलला, कुठल्या
ते शाळेत दाखवायचं असतं, प्रवचनात नाही. बरोबर आहे. प्रत्येक बोटाची कार्य ठरलेली आहेत. या अंगठ्याने सांगितलं, हे बघा मी कुठल्याही पेपरवर लावला की नाही सगळी प्रॉपर्टी ट्रान्सफर, आणि दाखवायला मीच असतो ना पुढे. दुसऱ्याने सांगितलं, खबरदार माझ्या आज्ञेचं पालन करायचं आहे, मी ऑर्डर देतो. बरोबर. तिसऱ्याने सांगितलं, तुम्ही कसे असा, सगळ्यात मोठा मी आहे, मध्यमा. या चौथ्या बोटाने सांगितलं, तुम्ही किती मोठे असा, पहिला अलंकार मला रिंग फिंगर. यांनी काय सांगायचं, शाळेत दाखवायचं म्हणून. यांनी सांगितलं, देवाच्या आणि संतांच्या दर्शनाला पहिला नंबर माझा, तुम्ही सगळे मागे असता. बरोबर आहे का? सगळ्यात पहिलं बोट कोणतं असतं, करांगुळी पुढे असते आणि बाकी सगळे मागे असतात. हे सगळे अर्थ लक्षात घ्यावे लागतात. सगळे संस्कार अर्थपूर्ण आहेत. 3 दिवस काय, 7 दिवसाचा कालावधी पुरणार नाही. गर्भाधानापासून विवाह संस्कारापर्यंत काय अर्थपूर्ण आहेत. अंतरपाठ का धरावा, काय गरज आहे आज? अंतरपाठ काढल्यानंतर वधूवरांनी एकमेकाला पाहायचं असतं. आता 50दा मार्केटिंग, हॉटेलिंग, पिक्चर सगळं झालेलं असतं, मग त्यावेळीच पडदा कशाला मध्ये, काय गरज आहे? सुनमुख पाहतात सासूबाई, काय गरज आहे? सून सासू मिळून गेल्या होत्या मार्केटिंगला, मग त्यावेळी त्या छोट्याशा आरशात पाहायची काय गरज आहे? काय अर्थ आहे का त्याला? आणि पूर्वीही अंतरपाठ नव्हता. अंतरपाठ पूर्वीही नव्हता. पहिल्यांदा अंतरपाठ पकडला गेला भगवान शंकराच्या लग्नामध्ये. शंकराचं आणि पार्वतीचं लग्न झालं. भगवान शंकर मंडपात आले, इकडे पार्वती देवी मंडपात आल्या. शंकराच्या गळ्यामध्ये नाग आहेत आणि पार्वतीबरोबर विष्णू आले भाऊ म्हणून, आणि विष्णूबरोबर गरुड आला. गरुड आणि नाग हे समोरासमोर आले आणि दोघांचे मंत्र सुरू झाले. फुत्कार. आणि मंगल कार्यामध्ये हा द्वेष चांगला नाही म्हणून तिथे जे आचार्य होते त्यांनी एक वस्त्र घेतलं, मध्ये आडवं झालं. म्हणजे गृहस्थाश्रमात प्रवेश करायचा आहे, मंगलमय प्रवेश आहे. एक आश्रम सोडून दुसऱ्या आश्रमात प्रवेश करतो, जो सगळ्यात श्रेष्ठ आश्रम आहे, त्या गृहस्थाश्रमात प्रवेश करताना द्वेष असता कामा नये. कुठल्याही गोष्टीमध्ये द्वेष चालत नाही. आणि तेव्हापासून अंतरपाठ सुरू झाला. आज गरज आहे का? आज आहे का गरज? आहे ना, का नाही? कुणी मान अशी हलवा, कोणी अशी हलवा, उत्तर लगेच सापडतं. मी सांगितलं तुम्हाला सोपे उपाय. तुम्ही काही ग्रंथ वाचा, ग्रंथात सांगितलेले आहेत. शिक्षकाला विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला, शिक्षकाला माहीत नसेल तर माहिती नाही म्हणायचं नाही. नाही, ते आपल्याला सिलेबसला आहे, पुढे आपण डिटेल स्टडी करणार आहोत. दोघांचं भांडण चाललेलं आहे आणि जिंकायचं मलाच आहे, तर काय करायचं? दुसऱ्याचं ऐकायचंच नाही. त्याच्यापेक्षा मोठ्या आवाजात आपणच बोलत राहायचं, त्याला बोलायची वेळ द्यायचीच नाही. तरी बोलत राहिला तो. मग मध्यंतरी यांना माहीत आहे, हेच जाणतात सगळं, मी जे बोलतो ते खरं आहे म्हणून कुणाला तरी मध्यस्थी ओढायचं. आता ती म्हणणार बरोबर आहे, बरोबर आहे. अत्यंत मग नाव घेतलं ना मध्ये, बरोबर म्हणणार. आणि यावर जर ते आपले विरुद्ध सांगत असतील, नाही पक्षपात करताय तुम्ही, तुम्हाला सगळं माहीत असताना पक्षपात करताय, असा आरोप घालायचा. विजय आपलाच ठरलेला आहे. सगळ्या प्रकारचं ज्ञान पाहिजे हो. ज्ञानाला सीमा नाही आहेत. भगवत पूज्य शंकराचार्य जेव्हा कर्नाटकातून चालले होते, काही चाललं, महाराज आपण ज्ञानाचे सागर आहात, तेव्हा आचार्यांनी तो दंड समुद्रामध्ये बुडवला आणि उचलला. त्यातलं पाणी खाली पडत होतं, त्यातला एक थेंब बोटावर घेतला आणि म्हणतात, मी जाणतो ते एवढं आणि ज्ञान आहे ते एवढं. सागराप्रमाणे ज्ञान आहे आणि मी जाणतो ते थेंबा एवढं जाणतो. अनंत शास्त्रम बहुलाश्च विद्या अल्पश्च कालो बहवश्च विघ्ना. आपल्या आयुष्याचा कालावधी फार मोठा आहे, छोटा आहे एवढं ज्ञान जाणण्याकरता.
प्रत्येक याच्यामध्ये अर्थ आहे. आणि यातून आपलं जीवन कल्याण करावा, गृहस्थ आश्रम धन्य करावा. भगवान शंकर पार्वतीचा विवाह, त्याच्याही पूर्वी विवाह झाले. जगातला पहिला विवाह कुणाचा झाला? कोणी सांगू शकाल? माझ्याकडे सगळे रेकॉर्ड आहेत. जगातला पहिला विवाह कर्दमाचा आणि देवहूतीचा झाला. आद्यो वैवाहिको विधी, विधीपूर्वक विवाह झाला तो कर्दमाचा आणि देवहूतीचा पहिला विवाह या जगाच्या पाठीवर झालेला आहे. आणि गृहस्थाश्रम कसा असावा याचं वर्णन सुंदर केलेलं त्या ठिकाणी. कारण गृहस्थाश्रमाय मोक्ष नाही. खरी शाळा घर आहे. म्हणून काही माणसं घरातून बाहेरच जास्त राहतात. का राहतात तुम्हाला माहित आहे? सगळं शिकायला मिळतं ते गृहस्थाश्रमामध्ये. ब्रह्मचारी जास्त शिकू शकत नाही. गुरुच्या आश्रमात जातो, गुरुनी सांगितलेलं कामं करतो आणि जे मिळेल ते खातो, संपलं. जगाचा अनुभव नसतो. पण या जगामध्ये ठोकर खाता 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 घरी आणि बाहेर दोन्हीकडे ठोकर आणि अनुभवही होतो. म्हणून शास्त्रात सांगितलेलं आहे की ब्रह्मचारी आणि संन्यासी याच्यापेक्षा गृहस्थाश्रमी श्रेष्ठ आहे. प्राणवायूम समाश्रित्य सर्वे जीवंतवः. प्राणवायूमुळे सगळे जगतात, हे मान्य ना? कुणी प्राणवायूशिवाय जगतं का? प्राणवायूम समाश्रित्य सर्वे जीवन्ति जन्तवः तथा गृहस्थमाश्रित्य सर्वे तिष्ठन्ति आश्रमाः. सगळे आश्रम. ब्रह्मचारी भिक्षा मागायला कोणाकडे जातो? गृहस्थाश्रमाच्या घरी जातो. आणि संन्यासी भिक्षा घेतो गृहस्थाश्रमीच्या घरी घेतो. कारण संन्यासी स्वतः चहा करू शकत नाही, त्याला अग्नीचा स्पर्श नाही आहे, अग्नीचा स्पर्श करू शकत नाही. आणि ब्रह्मचारी वेळ काढू शकत नाही. म्हणून गृहस्थाश्रमाच्या दारातच यावं लागतं. असा गृहस्थाश्रम आहे. गृहस्थ म्हणजे कोण? देशात राहतो तो देशस्थ, कोकणात राहतो तो कोकणस्थ, आणि घरात राहतो तो, बरोबर आहे ना? बरोबर आहे का व्याख्या? देशात राहतो तो देशस्थ, कोकणात राहतो कोकणस्थ, आणि घरात राहतो तो. अशी व्याख्या होणार नाही. ही व्याख्या होणार नाही. घरात ब्रह्मचारी घरात राहतो, संन्यासी पण घरात राहतात, पण गृहस्थ म्हणता येत नाही. कारण गृहस्थ म्हणजे नेमकं काय? घर कुणाला म्हणायचं आहे? हे चार भिंतीचं घर घर नाही होत. न गृहम गृहमित्याहुः गृहिणी गृहमुच्यते. हे भिंतीचं बांधलेलं घर वास्तू म्हणजे घर नव्हे. ज्याला गृहिणी आहे तो गृहस्थ आहे. आज गृहिणीकडचं थोडं जास्त महत्त्व आहे बरं का. म्हणजे बाकीच्यांनी तयार राहा, पण तुम्ही सरसावून राहू नका. गृहस्थाश्रमातून ऐहिक आणि पारलौकिक या दोन्ही गोष्टी प्राप्त करता येतात. एकमेव आश्रम हा स्वधर्मकर्मार्जितजीवितानां शास्त्रेषु दारेषु सदारतानां जितेन्द्रियाणां अतिथिप्रियाणां ग्रहेपि मोक्षः पुरुषोत्तमानां. त्यात सांगितलेलं आहे की मोक्ष प्राप्त करण्याकरता कुठे जायची गरज नाही. जर गंगेत स्नान करून मोक्ष मिळाला असता तर गंगेतले सगळे मासे, बरोबर की नाही, मुक्त झाले असते. म्हणजे सिद्धांत हा त्रिकाला बाधित असला पाहिजे, त्याला सिद्धांत म्हणतो आपण. जो कधीच बदल होत नाही त्याला सिद्धांत म्हणतो आपण. अग्नी पोळतो हा सिद्धांत आहे. मग तो भारतात असो, तो अमेरिकेत असो, तो ऑस्ट्रेलियामध्ये असतो, अग्नी पोळतो, सर्वत्र पोळतो हा सिद्धांत आहे. तसं जर गंगेत मोक्ष प्राप्त होतो तर माशाला सुद्धा मोक्ष मिळाला असता, पण तो सिद्धांत होऊ शकत नाही. म्हणून शास्त्रकार म्हणतात गृहस्थाश्रमामध्येच मोक्ष मिळतो. म्हणून बाहेर जायची गरज नाही.
जरी स्थानमहात्म्य सांगितले असतील तर तुमच्यामध्ये सगळं आहे सांगितलेलं आहे. लोक इकडे तिकडे खूप फिरतात, फिरतच राहतात. जिथे भगवंताचं स्थान आहे ते पाहत नाहीत. रामाच्या पूर्वी राम मंदिर होतं का? रामापूर्वी राम मंदिर, कृष्णापूर्वी कृष्ण मंदिर होतं. मग कुठली मंदिरं होती जिथे संत महात्मे जात असत, ऋषी जात असत? कुठली मंदिरं होती? भारतीय वैदिक संस्कृती फार महान आदर्श सांगून जाते हो. आज वेदाबद्दलची आस्था फार कमी झाली आहे आणि हिंदुत्वाचं लक्षण वेदाला मानणं आहे. प्रामाण्य बुद्धिर्वेदेषु, वेदाला प्रमाण मानणं पहिला नियम सांगितलेला आहे. प्रामाण्य बुद्धिर्वेदेषु साधनानाम अनेकता. आमच्याकडे एकच उपाय नाही आहे, दुसरीकडे एकच उपाय. तुम्ही दिवसातून 5दा प्रार्थना करा, संपलं. एके ठिकाणी एकदा जा आणि प्रे करा. आमच्याकडे नाही. यज्ञयाग करा, नामस्मरण घ्या, तीर्थयात्रा करा, अनेक उपाय सांगितलेले आहेत. ते या धर्माचं वैशिष्ट्य आहे. प्रामाण्य बुद्धिर्वेदेषु साधनानाम अनेकता आणि पुनर्जन्मनी विश्वासः. पुनर्जन्म असतो. सवै हिंदुरिती स्मृतः, त्यांना हिंदू म्हटलेलं आहे. आम्ही केलेल्या कर्माचं फळ आम्हाला निश्चित मिळणार, ही भावना असली पाहिजे आणि सत्कर्माकडे प्रवृत्त झालं पाहिजे. कारण केलेलं कर्म पुन्हा भोगावं लागेल असा विश्वास असणाराच हिंदू असू शकतो. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत, हिमालय समारभ्य यावत इंदू सरोवरम वर्षम तद भारतम नाम भारतीयत्व संस्कृती. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत माझा देश आहे असा मानणारा हिंदू असतो. सीमित नाही. लोक प्रांताबद्दल वाद घालतात, भाषेबद्दल वाद घालतात. आपल्या शास्त्रात तसं कुठेच सांगितलं नाही. प्रत्येकाच्या मध्ये काशी आहे, प्रत्येकाच्या मध्ये सप्तपुरी आहेत. तर हे पिंडाकरता आज पाहायला पाहिजे. आणि ते आज पाहण्याकरता स्वधर्म कर्मार्जित जीवितानाम, आपल्या धर्माचं पालन करायचं आहे. शास्त्रांनी सांगितलेले कर्म पालन करायचे आहेत. शास्त्राचं पालन अत्यंत आवश्यक आहे. लोकांना वाटतं भक्ती केली म्हणजे सगळं झालं, हो काय करायची गरज नाही. पण स्वतः देवर्षी नारद भक्तिसूत्रामध्ये सांगतात की भक्तीचा दृढ निश्चय जरी झाला तर शास्त्रावरची निष्ठा असली पाहिजे. निश्चयाद ऊर्ध्वम शास्त्ररक्षणम. भक्तीविषयी मनाचा दृढनिश्चय झाला तरीही शास्त्ररक्षणम केलं पाहिजे. अन्यथा पातित्य शंकया, अन्यथा तो पतित होऊ शकतो. म्हणून शास्त्ररक्षण हे केलंच पाहिजे. म्हणून शास्त्रेषु दारेषु सदा रताना. शास्त्र पालन कर. शास्त्र म्हणजे तो कायदा आहे, तो लॉ आहे. जसं आज सांगतात की ड्रायव्हिंग करताना आपली कार डाव्या हाताने चालवायची आहे, डाव्या बाजूनी चालायची आहे रस्त्याच्या, हा नियम आहे. नाही, आमची मर्जी. आम्ही रोड टॅक्स पे करतो ना, म्हणून आम्ही राईटनी ड्राईव्ह करणार. करू शकता. पण समोरचा व्यक्ती तुम्हाला येऊन प्रेमाने ठोकतो, मग मात्र काही बोलायचं नाही. हे नियम आहेत. तसं शास्त्रसुद्धा शास्त्रीति शास्त्र हा आमच्यावर शासन करतं ते शास्त्र आहे. आमच्या मर्जीने बदलतं ते शास्त्र असू शकत नाही. शास्त्रेषु दारेषु सदा रतानाम. जास्त विवेचन करत नाही. सुज्ञ माणसं दारेषु याचा अर्थ लक्षात घ्यावा आणि तिथेच रममाण व्हावं, इकडे तिकडे चरत फिरू नये. जितेंद्रियाणाम, आपले इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवले पाहिजेत. जितेंद्रिय होताना पहिल्यांदा जीभ जिंकली पाहिजे. जव रसना नाही जिंकली तव जितेंद्रिय मिथ्या बोली. जव रसना पै जिंकिली ते वाट मोडिली विषयाची. जितम सर्वम जिते रसे. ज्यांनी रस जिंकलाय त्यांनी सगळं जिंकलेलं आहे. रस नाही जिंकता सगळं जिंकलं तरी जितेंद्रिय होऊ शकत नाही. आणि रस जिंकण्याचा अवघड आहे हो.
आषाढ शुद्ध दशमी नवमी काय असतो? आषाढ शुद्ध नवमीला काय साजरं करता माहिती आहे का? काय करतो आपण? कांदे नवमी, बरोबर आहे. कुठल्या पंचांगात लिहिली आहे? विदर्भ पंचांगात आहे का? राजेंद्रकराकडे आहे का? देशिंगकराकडे आहे का? रुईकराकडे आहे का? दाते पंचांगमध्ये आहे? कुठे? कुठेच नाही. इथे आपल्या जिभेचे चोचले पुरवण्याकरता नसलेले सण साजरे करता कांदे नवमी. शास्त्र विरुद्ध आहे, कुठेच दिलेलं नाही. म्हणून रस जिंकला जात नाही, लक्षात घ्या. आणि ज्यांनी रस जिंकलाय, रसना जिंकली आहे, त्यांनी सगळं जग जिंकलेलं आहे. जितम सर्वम जिते रस आहे. म्हणून जितेंद्रियाणाम अतिथिप्रियाणाम हे आपण पाहणार आहोत. अशा गृहस्थाश्रमामध्ये सुद्धा मोक्षाची प्राप्ती होते. गृहस्थाश्रम कसा असावा एका श्लोकात सांगितलेला आहे. सानंदम सदनम सुतास्तु सुधियः कांता मृदू भाषिणी सन्मित्रम सुधनम स्वयोषितिरतिश आज्ञापरा सेवकाः आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानम ग्रहे साधोत्संगमुपासते सततम धन्यो गृहस्थाश्रमः. असा गृहस्थाश्रम संसार करता करता मोक्षाची प्राप्ती होते. जीवनाचं कल्याण मोक्षप्राप्ती आहे. संसार करायचा आहे आणि संसार करता करता मोक्षाची प्राप्ती साधायची आहे. जीवनाचा परम उद्देश आहे. इथे आला आणि जसा आला तसा गेला, या जीवनाला काही अर्थ नाही आहे. आला आला जीव जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्याप उदंड केला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. जसा आला तसा गेला, या जीवनाला काही अर्थ नाही. इथे आला, हम जब आए जगत में, हम जब आए जगत में जग हसे हम रोए. आम्ही जेव्हा जन्मलो तेव्हा आमचे घरचे नातेवाईक हसत, वा वा मुलगा झाला, मुलगा झाला, पेढे वाटा. जग हसे हम रोए, ऐसी करणी कर चलो हम हसे जग रोए. जाण्यापूर्वी असं कार्य करावं, लोकांनी म्हणावं चांगला व्यक्ती गेला. 2 दिवस तरी. एकमेव जागा आहे जिथे माणसं सत्य बोलतात. कुठे माहित आहे का? स्मशान. म्हणून स्मशानाकडे आदरार्थीने पाहत जा. लोक स्मशानासमोर चालले की अहो नाही, प्रेमाने बघत जा, आम्हाला यायचं इथं, आम्हाला इथे एक दिवस यायचंय, आमचं शाश्वत स्थान हे आहे. भगवान शंकर काशीमध्ये राहतात, महास्मशानामध्ये का? स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा. स्मशानामध्ये वैराग्य निर्माण होतं आणि वैराग्य निर्माण झालं पाहिजे. ही पृथ्वी महास्मशान आहे, हे महास्मशान आहे. या ठिकाणी एकही जागा अशी नाही जिथे कोणी गेला नाही. फक्त माहिती नाही आम्हाला. या म्हणून या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आठवत आहेत, पण वेळेचं भान ठेवून सोडतोय. सानंदम सदनम. आपल्या घरामध्ये आनंद असला पाहिजे. आता लोक आनंद विसरले आहेत. चेहऱ्यावरचं हास्य मी सांगितले मावळलेलं आहे. हे हसले तर समजावं की काहीतरी संकट येणार आहे, अशी परिस्थिती आज. जीवनाचा आनंदाचा भाग आहे हसणं. आणि फक्त मनुष्यच हसू शकतो, लक्षात घ्या. गाढव आजपर्यंत कधी हसलेलं ऐकण्यात नाही आमच्या. आणि असे सांगितलेलं आहे की जो हसत नाही तो पुढच्या जन्मात तिकडे जायची तयारी करतोय. चेहरा प्रसन्न ठेवा. समोरच्या व्यक्तीला पाहिल्यानंतर आनंद व्हावा हो. कारण जगामध्ये दुःख कोणाला नाही आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. मूर्खा माझी परममूर्ख, जो संसारी मानी सुख. संसार दुःखा एवढे दुःख आणि एक नाही. जन्म दुःखम जरा दुःखम नित्य दुःखम पुनः पुनः संसार सागरे दुःखम तस्मात जाग्रही जाग्रही. जागे व्हा, जागे व्हा. झोपलेल्या माणसाला सांगत नाहीत आचार्य, जे समोर जागे बसले त्यांना सांगताय जागे व्हा.
याचा अर्थ समोर बसलेली मंडळी जागी नाही आहे, म्हणून कोजागरी आज. को जागृती. कोण जागा आहे? जो आपल्या आत्महिताकरता जागा आहे तो जागा आहे. अन्यथा या अज्ञानरूपी अंधकारामध्ये सगळे झोपलेले आहेत. आणि याचा परिणाम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. हे सगळे अंधारात आहेत. जीवनाचं कल्याण त्यांना माहिती नाही. यावद वित्तोपार्जन सक्तः तावन्निज परिवारो रक्तः पश्चात धावती जर्जर गेहे वार्ता प्रच्छती कोपी न गेहे. एक दौर असतो जीवनाचा. जोपर्यंत धन कमवतो तोपर्यंत सगळे दादा या, दादा बसा, दादा चहा घ्या. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. जोपर्यंत धंदा मोठा चालतो बहीण दादा म्हणते. आणि वय निघून गेलं, यांचं ट्रान्सफर समोरच्या बैठकीतनं पाठीमागच्या अंधाऱ्या खोलीत होतं. पाठीमागची अंधारी खोली. नाही, आता नाही होणार. आता वृद्धाश्रम उघडली आहेत. वृद्धाश्रम उघडली आहेत. वृद्धाश्रमामध्ये गरिबाचे बाप येत नाहीत, लक्षात घ्या. अनाथगृहामध्ये गरिबाची मुलं असतात आणि वृद्धाश्रमामध्ये मोठ्यांचे बाप असतात. हा फरक आहे. अनाथाश्रमामध्ये गरिबाची मुलं असतात आणि वृद्धाश्रमामध्ये मोठ्यांची बाप असतात. त्यांची मुलं डॉक्टर इंजिनियर असतात, त्यांचे बाप तिथे असतात. घरामध्ये मोठ्यांचा आदर, देवाची भक्ती तिथे आनंद नांदतो. आनंद स्वरूप परमात्म्याची उपासना ज्या ठिकाणी होते, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, त्या परमात्म्याची उपासना जिथे होते तिथे आनंदाचं वास्तव्य असतं. म्हणून भगवंताची उपासना करावी आणि आनंद ठेवावा. जगामध्ये आनंद नावाची वस्तू नाही आहे, हेही सांगतो मी तुम्हाला. जगामध्ये सुखही नाही, जगामध्ये दुःखही नाही. या दोन्ही गोष्टी मान्याच्या आहेत. अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम. मला जे अनुकूल वाटतं ते माझ्याकरताच सुख आहे, कदाचित इतराकरता ते दुःख असू शकेल. साखर गोड लागते, मला आवडते, मला सुख देते. पण ज्याला डायबिटिक्स आहे त्याला साखर सुख देऊ शकत नाही, त्याला दुःख देते. म्हणजे सुख किंवा दुःख हे व्यक्तिसापेक्ष आहे. अन्यथा सुखही नाही आणि दुःखही नाही. म्हणून एक 60-70 वर्षाचं नाटक, 80 वर्षाचं नाटक कसं जगायचं आहे, रोल कसा करायचा आहे याचा विचार प्रत्येकाने करावा. रोल करणं आवश्यक आहे. हसतही करावा लागेल, रडतही करावा लागेल. मग रडत करायचा का हसत करायचा हे प्रत्येकाने विचार करायचा आहे. आहे नाटककार देव अवनी ही नाट्यशाळा असे. प्राणी कर्म करोनी मृत्यू पडदा सारोनिया जात असे. ही नाट्यशाळा आहे, पृथ्वी नाट्यशाळा आहे, नाट्य स्टेज आहे. आणि प्रत्येकजण येतो, आपला आपला रोल करतो आणि मृत्यू पडदा सारोनिया जात असे. ही तुमची आमची गोष्ट नाही. आले भीष्म भीमार्जुना समयुधी काले ही जा वंदिजे. कालानी जरा नमस्कार करावा अशी भीष्माचार्य इच्छा मरणी. ते सुद्धा त्याच मार्गाने गेले. हे जेणे स्मरणास योग्य रचिले कालास त्या वंदिजे. काला येतस्मै नमः. या कालाच्या कुहरामध्ये सगळं नष्ट होणार आहे. जेव्हा आम्ही जाऊ ना, काय परिस्थिती असेल माहिती आहे? काय परिस्थिती असेल? धनानी भूमौ. धन जमिनीमध्येच राहायचं. आता ठेवू नका. पूर्वी शिक्के होते म्हणून जमिनीत ठेवायचे. आता नोटा ठेवाल तर 15 दिवसात भुसा हाताला येईल. धनानी भूमौ पशवश्च गोष्ठी. पूर्वी गायी म्हशी असायच्या, त्या गोठ्यातच राहायच्या. आता काळ बदलला आहे. आता नोटा आल्या आणि पशु राहिले नाहीत. म्हणून आम्ही श्लोकात बदल केला आहे थोडा. बँकेशु वित्तम. आमचं धन कुठे राहील? बँकेतच राहील. शकटम गराजे. आमचा शकट आहे ना, तो गॅरेजमध्येच राहील. अग्नी ब्राह्मणासमोर विवाह केला, ते कुठपर्यंत येतील? पत्नी कुठपर्यंत येते? स्मशानापर्यंत. हां,
येते की नाही? काय हो, स्मशानापर्यंत यायला नको का हो? बरोबर जायचं बोलत नाही आम्ही. अहो, अगदी ब्राह्मणासमक्ष एवढा मोठा सोहळा करून लग्न केलंय, स्मशानापर्यंत का जात नाही? दारापर्यंतच येते. कांताग्रहद्वारी. मला प्रश्न पडला, मग दारापर्यंत काय यायचं? यायचं तर स्मशानापर्यंत यायचं. आणि उत्तर मला मिळालं. काय येते माहिती आहे का? निश्चित गेला ना, निश्चित गेला ना याची खात्री करण्याकरता गेला. विनोदाचा भाग सोडून द्या. माणसाने परमार्थही हसत खेळत करावा. मी बोलून गंभीर घेऊ नका बरं का. यातले चांगलं तेवढंच घ्या. कांताग्रहद्वारी जनस्मशाने. लोक स्मशानामध्ये येतात आणि तिथेच प्रमाणित करतात कसा होता. भगवद्गीतेवर हात ठेवून मी शपथ घेऊन सांगेन, जे बोलतो ते खरे बोलतो, सत्य बोलतो म्हणताना सर्रासपणे खोटं बोलतात. पण इथे मात्र शपथ न घेता चांगला असेल चांगला म्हणतात, वाईट असेल वाईट म्हणतात. म्हणून जगामध्ये आनंद प्रत्येकाला द्यावा, प्रेम प्रत्येकाला द्यावं. प्रेमामृत हे सगळ्यात श्रेष्ठ आहे, चंद्रामृतापेक्षाही. आज सगळे चंद्रामृत पिणार आहेत, रात्री दूध ठेवणार आहेत, त्या चंद्राचं अमृत पडणार आहे आणि ते आमच्या आरोग्याला लाभदायी ठरणार आहे. अहो, पण त्या चंद्रालाच क्षयरोग लागला आहे. ज्याला स्वतःला क्षयरोग लागला आहे तो तुम्हाला आरोग्य संपन्न काय करेल? तुम्हाला जगातलं प्रेमच आनंद देईल, तेच तुम्हाला आरोग्य देईल, लक्षात घ्या. म्हणून प्रेमामृत घ्या किंवा नामामृत घ्या. ही दोन अमृत सर्वात श्रेष्ठ आहेत. भगवंताच्या नामामृतामध्ये नामामृत गोडी वैष्णवाला झाली. हे पण घ्या बरं का. परंतु सांगतो, स्वतः चंद्रालाच क्षयरोग लागलाय आणि तो आनंद वाटा, ते प्रेम वाटा. जगात सगळ्यात महाग असणारी वस्तू प्रेम आहे आणि सर्वत्र उपलब्ध होणारी पण प्रेम आहे. दमडी खर्च होत नाही. होते का प्रेम वाटताना? तरी माणसं तिथेही कृपण आहेत, लक्षात घ्या. प्रेम देतानाही कृपण होतात, तिथं खर्च नाही लागत. म्हणून आपल्या घरचं वातावरण, घरामध्ये प्रेम द्या. माता पिता बहीण भाऊ, प्रेम असलं पाहिजे हो. घर त्यालाच म्हणतात. आता घराची अवस्था फार बिघडली आहे, घर घर लागली. मोठी कुटुंब असायची, घरी माता पिता आजी आजोबा भाऊ भावंड खूप असायची. आता तसं काही राहिलं नाही. मला नको माय, तुला नको सासू, आपण दोघं हसू बायको ग. मला नको बाप, तुला नको सासरा, तुझा मला आसरा बायको ग. मला नको बहीण, तुला नको ननंद, तुझा मला आनंद बायको ग. मला नको भाऊ, तुला नको दीर, तुझा मला धीर बायको ग. काय घ्या संसारात त्यांच्या? तो गृहस्थाश्रम असा नाही आहे. सानंदम सदनम, आनंदी वातावरण असलं पाहिजे. श्रुतास्तु हृदय, मुलं बुद्धिमान असली पाहिजेत. वंशामध्ये भोजन काय असेल तर सुपुत्र जन्मणे. सुपुत्र संसारी कुलाचे मंडन, वंश उद्धरण हरिभक्त. एकच चंद्र आज आकाशात आहे. तारे दिसतात का पहा? एकही तारा दिसत नाही, पण आज एक चंद्र संपूर्ण पृथ्वी प्रकाशमान करतो. खाली पडलेली वस्तू दिसते. अमावस्येला लाखो तारे असतात, पण खाली पडलेली वस्तू दिसत नाही. एकच चंद्र तमो हंती न च तारा गणो व्यथा. वंशाला एक सुपुत्र असला तरी उद्धार करू शकतो, म्हणून सुपुत्र असायला हवाय. लोकात धारणा आहे, संतती नसता स्वर्गी पितरास बसावया नसे पाठ. संतती नसेल तर पितरांना स्वर्गात बसायला पाठ नसतो. मी म्हणतो पाठ नसला तरी हरकत नाही हो, स्वर्गात उभे तरी राहतील. कुपुत्र जन्मला तर धक्के मारून बाहेर काढतील स्वर्गात. स्वर्गात राहू द्या. झाला तर सुपुत्र निर्माण व्हावा.